असेल, कारण का एका बाजूला मतदान करत असताना मोदीजी नको, पण अन्य वेळी आमच्या प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ घेणारे मुसलमान समाजाचे कुटुंबे असतात. मग तुम्हाला अगर तुमचा धर्मच महत्त्वाचा असेल, मग तुम्ही लाभ कशाला घेता? आणि मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेमध्ये जे लाभार्थीची यादी आहे त्याच्यात बघितलं, संविधानाचा अपमान करण्याची भाजपची परंपरा भाजप आमदार नितेश राणे यांनी आजही जपली आहे. कारण नितेश राणे यांना आमदार होत असताना घेतलेल्या शपथेचा विसर पडला आहे. आमदार होते समय नितेश राणे यांनी एक शपथ घेतली होती, ज्यामध्ये असं म्हटलं जातं की मी कोणत्याही नागरिकामध्ये त्याचा धर्म, त्याची भाषा, त्याचं लिंग, त्याचं वर्ण, त्याची जाती कुठल्याही प्रकारचा भेदभाव करणार नाही. आता नागरिकांसाठी केलेल्या कामाबद्दल गोपनीयता बाळगली. पण नितेश राणे यांना या शब्दाचा विसर पडलेला दिसतो, नाहीतर त्यांनी हे असं वक्तव्य केलं नसतं. असो, नितेश राणे यांना एवढाच सल्ला देईल की तुम्ही एकदा अटल बिहारी वाजपेयी, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांचे संसदेतले आणि संसदेबाहेरचे अशी दोन्ही भाषणं ऐका, म्हणजे तुम्हाला राजधर्म म्हणजे काय असतो हे कळेल.